नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बीटचा हलवा बनवणार आहे. यासाठी इथे बीट घेतलेलं आहे. वरचं साल काढून घ्यायचे, दोन्ही बाजूचे देठ काढून. तर शरीरातील हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर बीट एकदम छान असं गुणकारी आहे. एकदा नक्की याचा हलवा किंवा कोणताही पदार्थ बनवून खावा. आता इथं खिसून घ्यायचे बीट. आता मी इथं 2 बीट घेतलेले आहेत. तर बारीक खिसणीने खिसून. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं बीट खिसून झालेलं आहे बघू शकता. तर सुरुवातीला बाजारातून आणल्यावर बीट धुवून घेतलं होतं आणि नंतर रेसिपी बनवायला घेतलेली आहे. आता सर्व बीट खिसून झालेलं आहे. बघू शकता एकदम छान असं खीस तयार झालेला आहे बारीक बारीक. आता हे खिसणीचं काढून घ्यायचंय. आता गॅसवर तवा ठेवलेला आहे, 1 चमचा तूप टाकायचे. आता तूप इथं छान वितळलेलं आहे. आता याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकून घ्यायचे. आता इथं काजू बदामचे काप असे छान तुपामध्ये परतून घ्यायचे. आता इथं काप परतून झालेले आहेत. आता लगेच खिसलेला बीट ह्याच्यामध्ये टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे. आता जास्त वेळ तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर आणखीन थोडंसं वरून तूप टाकलेलं आहे मी. आता इथं गाजराचा खीस छान असा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. तर साखर इथं 4 चमचे घेतलेले आहे पोह्याचा. आता हे पण छान असं वितळूस्तोवर भाजून घ्यायचंय आणि पूर्ण साखरेचं पाक होईपर्यंत भाजायचे. आता ही साखर या बीटच्या खिसामध्ये आकसून घेतल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता बघू शकता एकदम छान असा हलवा तयार झालेला आहे. आता ह्याच्यात विलायची पावडर टाकून घ्यायची. आता गॅस बंद करायचे. तुम्हाला जर वाटलं तर याच्यामध्ये खवा किंवा दूध टाकलं तरी चालते. पण मी असाच बनवलेला आहे. बघू शकता एकदम छान असा बीटचा हलवा तयार झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहुणे आलेच किंवा असंच मुलांना खायला दिला तर एकदम पौष्टिक असा हलवा आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.